शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो। तुम्हा सर्वांची परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती स्वागत आहे। असं म्हणतात ना, कर भला तो हो सब भला। असाच एका भक्ताची आज आपल्याला कथा बघायची आहे, बोधकथा, की तो भक्त स्वामींना कसा चरणी जातो आणि स्वामी त्यांना म्हणजे त्या भक्ताला कशी चरणामध्ये घेतात। कारण म्हणतात ना, आपले कर्मच आपलं नशीब उघडतं। विठ्ठल नावाचा एक व्यक्ती असतो, तो घरचा खूप श्रीमंत असतो, त्याच्याकडे गाडी बंगला शेती वगैरे सगळं काही असतं, त्याचे आई वडील असतात, भाऊ असतं, सगळी त्याची फॅमिली असतं। आणि तो म्हणतो, लोकांना म्हणतो की देव वगैरे काहीच नसतं, देव काहीच करत नाही, देव काय करणार आहे, जे काही आहे ते आपल्या मेहनतीमुळे आहे। मग लोक त्याला म्हणतात की नाही रे, जे काही आहे ते देवाची पण साथ आहे आपल्याला, आपण मेहनत करतो पण आपल्या नशिबाला साथ देणारे आपले देव पण आहेत। तो म्हणतो नाही। मग त्याचं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर त्याची जी बायको आहे ती पण देवाला कधीच मानत नाही। सासू म्हणते तिला की बाई थोडं देवाचं करत जा, तू पोती वाचत जा, देवाची पूजा करत जा। ती म्हणते नाही, मला काही करायचं नाहीये, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा आणि मला याच्यामध्ये पाडू नका। मग काही दिवसानंतर माहिती का, दिवस उलटत जातात। तर तो विठ्ठल जो आहे ना, तो त्याच्या बायकोला म्हणतो की कागा, आपला एवढा छान संसार आहे, आपल्याला कुठे जाता येत नाहीये, आई वडिलांचं करावं लागते, आता आपण कसं करायचं। मग नंतर त्याची बायको त्याला म्हणते, आपण जर आई बाबांना अनाथ आश्रमामध्ये टाकलं तर आपण त्यांचे महिन्याचे पैसे भरायचे आणि ते तिथे राहतील, नाहीतरी इथे पण तर घरी पडलेलेच असतात। तो विठ्ठल म्हणतो, हां तू खूप छान आयडिया दिली, आपण असंच करायचं। मग तो काय करतो, त्याच्या आई वडिलांना अनाथ आश्रमामध्ये टाकतो। त्याचे वडील म्हणतात की अरे तुला आमच्यापासून काय त्रास आहे, आम्ही तर फक्त देवाची सेवा करतो, आम्ही आमचे कामं करतो, तुला आमच्यापासून काय त्रास आहे, तू आम्हाला इथे टाकत आहे। तो म्हणतो, नाही बाबा, मला तुमची आता काही गरज नाही आणि माझ्या बायकोला पण नाही आहे, आम्हाला आमची लाईफ जगायची आहे, तुम्ही तुमचं बघा आणि मी माझं बघतो। मग त्याचे आई वडील खूप रडतात आणि ते आश्रमामध्ये राहतात। बघा, अशी पण मुलं असतात, पण याला याचे करणीचे फळ तर भोगायचेच होते ना। विठ्ठल आणि त्याच्या बायकोचे छान मस्त मजेत दिवस जात होते। त्यांना असं वाटायचं की आपल्या संसारामध्ये आता कोणीच नाही आहे आणि आपल्याला आता कोणी टोकणारं पण नाही आहे। पण बघा, टाइम तसा नसतो, टाइम कधी बदलेल आणि देव कसा टाइम आणेल हे कोणालाच माहिती नसतं। मग काही दिवसानंतर काय होतो, याला व्यसन लागतात, याला जुगार सट्टा खेळायचे व्यसन लागतात आणि त्याची बायको ही त्याला नेहमी रागवत राहते की तुम्ही असंच करणार असणार तर आपल्याकडे जेवढी प्रॉपर्टी आहे ही सर्व खतम होऊन जाईल, मग आपण काय करायचं, आपण भीक मागायचं। विठ्ठल म्हणतो, अगं नाही नाही, मला माहिती आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, शेती आहे, तू कशाला काळजी करते। मग काही दिवसानंतर माहिती आहे का, विठ्ठलच्या बायकोला दिवस राहतात। मग ती त्याला म्हणते की नाही बघा, आता आपल्याला बाळ होणार आहे, तुम्हाला मी आता पण सांगते की तुम्ही पैसे जास्त उडवू नका आणि शेती जी आहे ती आता सांभाळून ठेवा, आपल्याला आपल्या मुलासाठी पण काही ठेवायचं आहे। तो म्हणतो नाही, बघ म्हणते, तू मला शिकवू नकोस, मला काय करायचं आहे। तो त्याचं व्यसन जुगार जे आहे ते कंटिन्यू त्याचं चालूच असतं, तो कोणाचंच काही ऐकत नाही। मग विठ्ठलच्या बायकोची डिलिव्हरी येतं आणि तिला छान कन्यारत्न प्राप्त होतं। मग ती त्याला समजून सांगते की बघा, आता आपल्याला छान मुलगी झालेली आहे, आपल्याला आपल्या मुलीचं नशीब बदलायचं आहे, आपल्या मुलीच्या पुढच्या जीवनाची आपल्याला तयारी करायची आहे, आता पण तुम्ही सुधरून जा। तरी विठ्ठल ऐकत नाही। काळ निघत जातो, विठ्ठलावर असा टाइम येतो की कोणाला म्हणजे तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला पण वाटेल की बघा टाइम कसा पलटतो। विठ्ठलाजवळ जेवढं पण शेती आहे सगळं आहे ते सगळं चाललं जातं। बँकवाले येतात, त्याला म्हणतात घर खाली करा, तुम्ही तुमच्या तुमच्या घरावर भरपूर लोन आहे, तुम्ही त्या किस्ता भरलेल्या नाही आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला हे घर खाली करावं लागेल। मग विठ्ठल खूप रडतो आणि तिथून निघून जातो। मग त्याचा जो भाऊ असतो तो त्याला चरणी घेतो आणि तिथं राहतात हे दोघं। विठ्ठल काम शोधतो, त्याला काम मिळतं, पण काही दिवसातच जिथं त्याला काम मिळतं ते पण त्याला काढून टाकतात की नाही, आता आम्हाला तुझी काही गरज नाहीये, तू इथनं निघून जा। मग विठ्ठल एक दिवस रडून रडून माहिती का, बाहेर रस्त्याच्या जवळ एक गजानन महाराजचं मंदिर असतं, तिथे बसतो आणि तो रडतो। मग तो पुजारी असतो तिथे मंदिरामध्ये, तो म्हणतो, काय झालं बाळा, कशासाठी रडत आहे। विठ्ठल त्याला पूर्ण त्याची हकीकत सांगतो। मग ते महाराज म्हणतात, बघ, कर्माची फळं तर हे तुला भोगणंच आहे, तू जे केलं ते तर तुला भोगणंच आहे, याच्यामध्ये कोणीच आडी नाही येऊ शकत। तुझ्या आईबाबांचे पण कर्म आहेत ते चांगले, ते काही ना काही आडी आले असतील म्हणून तू काही ना काहीतरी व्यवस्थित आहे, पण तू जे केलंस त्यांच्यासोबत हे गलत आहे बाळा।
बघ आता तू एक काम कर, तू शेगावला जा, गजानन महाराजची वारी कर आणि गजानन महाराजला साकडं घाल की गजानन महाराजा मी जेवढं केलेलं आहे तेवढं मला माफ कर, माझं सगळं काही चांगलं कर आणि मी माझ्या आईबाबांना परत आणेल, मला जे माझं वैभव होतं ते मला नाही मिळालं तरी चालेल पण मला तुझ्या चरणी घे. मग तो शेगावला जातो. शेगावला जातो, वारी करतो, पैदल वारी करतो तो शेगावला आणि जातो. तिथे जाऊन मग तो दर्शन करतो. दर्शन झाल्यावर तिचा प्रसाद घेतो आणि घरी येतो. त्याची बायको म्हणते की बघा शेवटी आपल्या दोघांना पण देवाच्या चरणी जावंच लागलं, मला पण वाईट वाटतं की मी आईबाबांशी असं केलं. मग असेच दिवस निघत जातात. तो जे कामाला जातो, जे मिळेल पैसे त्याच्यामध्ये त्याचं घर चालतं. मग त्याची मुलगी मोठी होत जातं. मग विठ्ठलाला असं वाटतं की आता आपल्या पुढे तर मुलीचं शिक्षण पण आहे, मग आपण काय करायचं. मग तो आणखीन काम शोधतो पण त्याला काही काम मिळत नाही. कसेबसे दिवस निघत जातात. मग विठ्ठल परत दुसऱ्या वारीला शेगावला जातो. तो कितीतरी वाऱ्या करतो पण त्याला कधीच फळ मिळत नाही. मग गजानन महाराज एक दिवस त्याच्या स्वप्नात येऊन त्याला म्हणतात, बघ मी तर तुला माफ करणार नाही, कारण तू जे केलंस त्याच्यासाठी तुला माफी नाही आहे, कारण तू तुझ्या आईवडिलांचं मन दुखवलेलं आहे, आईबाबांमध्येच देव दडलेला आहे. आपण जेव्हा मानव दुसऱ्या मानवाचं मन दुखवतो तेव्हा देवाला कळतं की इथेच तर खरी माणुसकी आहे. माझी पूजा करून मला पेढे फुलं वाहून हे काही फायदा नाही आहे, कारण तुम्ही जे करता तुमच्या कर्मानुसार मी तुम्हाला फळ देतो. गजानन महाराज म्हणतात नाही, मी तर तुला माफ करणार नाही ह्या गोष्टीसाठी. मग त्याला दुसऱ्या दिवशी जाग येतो आणि तो माहिती आहे का परत त्या मंदिरामध्ये जातो आणि त्या पुजारीला सांगतो. ते पुजारी त्याला म्हणतात की बघ आता तुला गजानन महाराज पण माफ नाही करत, आता तू एक काम कर, शिर्डीच्या साईबाबांची पूजा चालू कर, त्यांचे गुरुवार चालू कर, साईबाबा नक्की तुझं काम करतील, कारण इथे तर गजानन महाराजने तुला माफी नाही दिली ना, कारण तू कार्यच तशी केलेली आहे. आणि मग नंतर विठ्ठल माहिती आहे का शिर्डीच्या साईबाबांचे गुरुवार सुरू करतो आणि ती पोथी वाचतो. त्याची बायको छान नैवेद्य बनवते आणि ते दोघं गुरुवार करायला सुरुवात करतात. मग त्याच्यानंतर काय होतं, असेच त्याला 11 गुरुवार करायला सांगितलेले असतात. मग तो काय म्हणतो बायकोला की बघ तुझं तर बाळामुळे नाही येणं होत, मी जातो शिर्डीला आणि शिर्डीला जाऊन याचं उद्यापन करतो आणि नक्कीच साईबाबा माझं ऐकतील आणि माझं सगळं काही ठीक होईल, ही दरिद्रता आहे माझी ही सगळं काही चालली जाईल. तो शिर्डीला जातो, दर्शन करतो, त्याचं दर्शन होतो, तो तिथं प्रसाद घेतो आणि मग तिथनं निघतो आणि बाहेर येऊन रडतो. त्याला खूप रड येतो, त्याचं मन भरून येतं की आता हे दुःख मी कोणाला सांगावं. तिथे पण पुजारी त्याला भेटतात आणि पुजारी म्हणतात बघा कर्माला कोणी गेलेले नाही, श्रद्धा आणि सबुरी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जर तुला गजानन महाराजांनी माफ नाही केलं तर साई कसे काय तुला माफ करतील. तू आता एक काम कर, तू अक्कलकोटच्या स्वामींकडे जा, यांचे जे गुरु आहे मेन हेड आहे तू त्यांच्याकडे प्रार्थना कर, ते नक्कीच तुला माफ करतील. मग नंतर विठ्ठल घरी येतो आणि बायकोला सांगतो की नाही नाही आता मला स्वामींच्या चरणी जावं लागेल, कारण मला इथे तर माफी नाही मिळाली तर मला स्वामींच्या चरणी जायचं आहे आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी बघा माझ्यासोबत काय होत आहे, मी केलेलं आहे, मला त्याचा पश्चाताप करायचा आहे. मग तो अक्कलकोटला जातो आणि स्वामींना भेटतो. स्वामी त्याला एकच म्हणतात, बाळा तू जे केलंस ते सगळं काही विसरून जा, आता तुला चांगलं कार्य करायचं आहे, तुझं सगळं काही होईल, तुझं कल्याण होईल. पण बघ एक गोष्ट लक्षात ठेव, कधी कोणाचं मन नको दुखवूस आणि जो व्यक्ती येईल त्याची मदत कर, जेवढं काही होईल तुझ्यामुळे तू तेवढं कर, अन्नाचा नाश करू नकोस. बघ कोणता टाईम कधी तुझ्यावर येईल, तू तुझ्या आईबाबांचं मन दुखवलं म्हणजेच आमचं मन दुखवलं. तुझ्या आता गलती लक्षात आलेली आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य हे शक्य करेल, मी तुझ्या पाठीशी मी नेहमी राहणार आहे. आणि स्वामी म्हणतात तू माझ्या चरणी आलास ना, आता तुला कशाच घाबरायची गरज नाही आहे, तुझं सगळं काही मंगलमय होईल, फक्त तू कर्म चांगले कर, कर्मावर विश्वास ठेव, कारण तू जे आतापर्यंत केलेलं आहे त्याला मी माफ केलेलं आहे. आता परत असं काही झालं तर तुला देव पण काय तुझे आईबाबा पण तुला माफ करणार नाही. बघा विठ्ठलाचे कर्मामुळे बघा कसं त्याचं जीवन पालटून गेलं आणि त्याच्या आईबाबांचा जो मनातून कडकडाट होता त्याचा श्राप त्याला कसा लागला. कितीही असो आपले आईबाबा कसे असो काही असो त्यांचं मन दुखवू नका, आईबाबांचं काय कोणाचंच दुखवू नका. बघा मला असं वाटतं समोरचा व्यक्ती जर तुमचं काही मन दुखवत असेल आणि तुम्हाला खूप वाईट वाटत असेल पण तुमच्यामध्ये एक चांगुलकीपणा आहे तर तुम्ही त्याचं ऐकून घ्या, त्याला नक्की उत्तर आपले देव देतील, आपले स्वामी देतील. कारण म्हणतात ना जेव्हा आपण सहन करतो
करतो ना, तेव्हा ते सहनशक्ती जी असतं त्याचं जे उत्तर आहे ते स्वामी नक्कीच देतात. कारण तुमच्यामध्येच देव दडलेला आहे. तुम्ही समोरचा वाईट आहे तर तुमचा चांगुलपणा तुम्ही नका सोडू. तसंच केलं होतं, कारण तो एवढा त्याला त्याच्या घरचा पैसा, लत्ता आणि शेती याच्यावर एवढा त्याला माज आलेला होता की देवाने म्हटलं होतं त्याला की नाही, तुला धर्तीवर आणणं जरुरी आहे. तू जो उडत आहेस ना आकाशामध्ये, तुझे पंख नक्कीच तुला खाली उतरवतील. म्हणून तो गजाननकडे गेला, गजानन महाराजांकडे गेला शेगावच्या. पण गजानन महाराजांनी पण त्याला माफ नाही केले. आणि नंतर तो साईंच्या चरणी गेला, तेव्हा साईंनी पण त्याला एकच म्हटलं की नाही, तुला आता स्वामी समर्थांच्या चरणी जावंच लागेल, कारण तुला इथे पण माफी नाही आहे. आखरी त्याला ह्या दोघांचे, साईबाबा आणि गजानन महाराजचे जे गुरु आहेत आपले अक्कलकोटचे स्वामी समर्थ, यांनी त्याला त्याची कर्माची जाणीव करून दिली आणि त्याला सांगितले की कर्मच हे सर्व काही असतं. बघा, मला असंच वाटतं की आपण पण विठ्ठलावरून आपल्याला शिकायसारखं भरपूर काही आहे. आपण पण असं किती काही करतो रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. आपण पण किती लोकांचे मनं दुखवतो, कोणाच्याबद्दल वाईट बोलतो, ही बाई अशीच करते, ही बाई तशीच का करते, हा माणूस असाच का करतो. कोणाची तरक्की होत असेल ना तर आपण त्याचा पाय धरून त्याला मागे खेचतो. पण आपण त्याला असं सहमती नाही देत की नाही, तू जे करत आहे ते खूप चांगलं करत आहे. कारण आपल्याला कुठेतरी जडण होतं. कोणी चांगलं करत आहे ना तेव्हा आपल्याला जडण होतं की हा करतोय आणि माझ्यासोबत असं का नाही होत. कारण त्याच्या कर्मामध्ये आणि तुमच्या कर्मामध्ये भरपूर फरक असतो. तो जरी वाईट असेल, बोलायला वाईट असेल, तुम्हाला माहिती असेल की त्या व्यक्तीबद्दल कोणी वाईट सांगतं, पण तो रोज काय करतो तुम्ही बघायला जाता का? त्याचे कर्म त्याच्या आडी येतात. तुमचे कर्म तुम्ही बघा ना. लोकांचं बघण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं बघा. कारण आपण म्हणतो की मला कोणी बघत नाही, पण आपल्याला बघणारा आपला परमेश्वर असतो. तुम्ही रोज काय करता हे परमेश्वराकडे सगळं लिहिलेलं असतं. तुम्ही जेवढं चांगलं केलं तेवढी त्याची एक पोटली वेगळी असतं आणि तुम्ही जेवढं पाप केलं त्याची पोटली वेगळी असतं. पण ज्या दिवशी पुण्याची पोटली तुमची खतम होतं ना, पापाची पोटली ही खुलून जातं आणि तुमचे जे दिवस आहेत भरलेले ते तुम्हाला कसे दिसतात हे तुम्हालाच माहिती असतं. तेव्हा तुम्हाला कोणीच मदत नाही करत, तेव्हा करतात फक्त परमेश्वर, स्वामी तुमची मदत करतात. कारण स्वामींशिवाय कोणीच नाही आहे. मी तर अशी म्हणते, तुम्ही ज्या देवाला मानता तो देव तुमच्या हाकेला धावून येतो. म्हणून म्हणते मित्रांनो की कर्म सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नाही होत ना, नका करू मदत, पण समोरच्याला आशेवर नका ठेवू. कारण चांगले कर्मच हे तुमची ओळख असतं. समोरचा वाईट आहे म्हणून तुमचा चांगुलपणा नका सोडू. आणि मी तुम्हाला एकच म्हणते की विठ्ठलासारखा तुम्ही टाईम कधी नका आणू. कारण आपल्या आईबाबामध्येच आपला परमेश्वर आहे, मानवामध्येच आपला परमेश्वर आहे. आजची बोधकथा तुम्हाला कशी वाटली मला सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ आणि सर्वांनी आपली काळजी घ्या.